नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत पुणे बेंगलोर हायवेवरती स्थित असलेल्या वरवे या गावातील त्रिमंदिर या देवस्थानाला भेट द्यायला। हे मंदिर पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे। चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या मंदिराची काही वैशिष्ट्ये। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला असे काही दृश्य पाहायला मिळते। तर आता आपण पाहत आहात पांढऱ्या शुभ्र मार्बल पासून बनलेले भव्य असे हे मंदिर। चला तर मग मित्रांनो पाहूयात आम्ही कॅमेऱ्यामध्ये टिपलेले या मंदिराचे काही सुंदर व मनमोहित दृश्य। तर आता आपण पाहत आहात मंदिराचा 360 व्ह्यू। तसेच हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीमध्ये उभारण्यात आलेले आहे, त्यामुळे या मंदिराच्या आवारातून आपल्याला सुंदर असा सनराइज व सनसेट पाहायला मिळतो। तर या मंदिराच्या आवारात आपल्याला पाहायला मिळते की येथे लहान मुला-मुलींना खेळण्यासाठी विविध खेळांची सोय केलेली आहे, जसे की घसरगुंडी, झोका, सीसॉ, पाळणा आणि इतर काही खेळांचा देखील समावेश आहे। तसेच या मंदिराच्या आवारात भाविकांना बसण्यासाठी गार्डन देखील बनवण्यात आलेले आहे व हे मंदिर सुंदर अशा फुलझाडांनी देखील सजवलेले आहे। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिले या मंदिराचे बाह्य दृश्य आणि आता आपण पाहूयात या मंदिराच्या गाभाऱ्यातील काही दृश्य। तर आपण पाहत आहात भगवान सिमंदर स्वामी यांची भव्य व सुंदर अशी प्रतिमा। भगवान सिमंदर स्वामी हे जैन धर्मातील तीर्थंकर म्हणून ओळखले जातात। तर मित्रांनो, स्वामींच्या जीवनाचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व जीवांना आत्मज्ञान देणे व मोक्ष दाखवणे। तर या मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला त्रिनेत्रधार योगी, संहारक आणि विश्वाचे रक्षक भगवान शिव यांच्या सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन होते। तसेच येथे आपल्याला श्री गणपती व श्री हनुमान या देवतांचे देखील दर्शन होते। तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला सनातन धर्मातील साक्षात विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांच्या सुंदर अशा प्रतिकृतीचे दर्शन होते। तसेच येथे आपल्याला श्री भद्रिकाली देवी, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी व श्री चक्रेश्वरी देवी या देवी देवतांचे दर्शन होते। तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की जैन धर्मातील तीर्थंकर भगवान सिमंदर स्वामी, साक्षात विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्ण व विश्वाचे रक्षक भगवान शिव या 3 देवता एकाच मंदिरामध्ये कशा काय? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे की त्रिमंदिर हे कोणत्याही एका धर्माचे नाही। तर मित्रांनो, तुमचे काय मत आहे या संकल्पनेबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।